इडली कशी असावी तर अशी कापसासारखी पांढरी शुभ्र, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार। मग आपला प्रत्येकाला प्रश्न पडतो की साऊथ इंडियन लोकांचीच इडली का इतकी पांढरी शुभ्र, मऊसूत आणि जाळीदार होते, आपली का नाही? गेली 10 वर्ष मलाही हाच प्रश्न पडायचा, पण आता मला याचं उत्तर मिळालं आहे आणि तुम्हाला सुद्धा हे आजच कळेल। तर याचं सोपं कारण आहे की साऊथ इंडियन लोक इडलीचं पीठ हे ग्राइंडरमध्ये बनवतात आणि आपण मिक्सरमध्ये वाटलेलं पीठ हे गरम होतं आणि गरम झाल्यामुळे ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि त्यामुळे इडली फुगत नाही। आणि आपण इडली खूप कमी प्रमाणात बनवतो, त्यामुळे ग्राइंडर विकत घ्यायची इच्छा नसते। तर अशा वेळी मिक्सरमध्येच पीठ गरम न होऊ देता कसं वाटायचं आणि त्यापासून मऊ, गुबगुबीत आणि पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ते पाहू। आता तांदूळ कोणता घ्यायचा? तुम्ही भात बनवण्यासाठी रोज जो तांदूळ वापरता तो तांदूळ तुम्ही वापरू शकता, फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ वापरा, किंवा जर तुमच्याकडे इडली राईस मिळत असेल तर तो सुद्धा वापरू शकता। मी इथे 3 वाट्या कोलम तांदूळ घेतला आहे। आपल्याकडे इडली बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात रेशनचा तांदूळ वापरला जातो। साऊथ इंडियन लोक म्हणतात की इडली बनवण्यासाठी जर रेशनचा तांदूळ वापरला तर इडली गच्च होते, थोडीशी हार्ड होते, त्यामुळे जर फक्त डोसा बनवायचा असेल तर ते रेशनचा तांदूळ वापरतात। तर ते एका अर्थी बरोबरच आहे, कारण आपण सुद्धा अनारसे आणि चकली खुसखुशीत कुरकुरीत बनवण्यासाठी रेशनचा तांदूळ वापरतो। आता मी हे तांदूळ 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि तांदूळ भिजतील इतपत पुरेसं पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे। आता आपण याचं पीठ मिक्सरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी भरून उडदाची डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत। मेथी दाणे गरम असतात, त्यामुळे पीठ आंबवण्यासाठी किंवा फर्मेंट करण्यासाठी याची मदत होते। मिक्सरमध्ये पीठ वाटण्यासाठी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ हेच प्रमाण घ्यायचं, कारण यामध्ये जर डाळीचं प्रमाण यापेक्षा जास्त घेतलं तर इडली चिकट होते आणि तांदळाचं प्रमाण वाढवलं तर इडली फुगत नाही। इकडे अशी पूर्ण उडीद असलेली डाळ मिळते, तर ती मी घेतली आहे। तुम्ही साल काढलेली साधी डाळ सुद्धा वापरू शकता। आता तांदूळ आणि उडीद डाळ कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 5 तास भिजवून घ्यायचे, कारण 4 तासापेक्षा कमी वेळ ठेवले तर हे व्यवस्थित भिजत नाहीत आणि जर 5 तासापेक्षा जास्त वेळ ठेवले तर उडीद डाळीची पीठ आंबवण्याची क्षमता कमी होते। डाळ तांदूळ भिजवून बरोबर 4 तास झालेले आहेत। डाळ आणि तांदूळ हातात घेऊन तोडून बघितले की ते पटकन तुटतात, म्हणजे हे पीठ तयार करण्यासाठी छान भिजले गेले आहेत। आता सर्वात अगोदर आपण डाळ वाटून घेऊ। डाळ अगोदर का वाटून घ्यायची तर त्याचं कारण असं आहे की पीठ आंबवण्याचं काम डाळ करते आणि मिक्सरमध्ये डाळ अगोदर वाटून घेतली की पीठ तितकं गरम होत नाही आणि त्यामुळे डाळीची पीठ आंबवण्याची क्षमता टिकून राहते। डाळ वाटताना ती थोडीही गरम होऊ नये त्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पाहूच। सध्या डाळीमध्ये पाणी टाकायचं नाही, डाळ तशीच वाटून घ्यायची। थोडा वेळ डाळ वाटून झाली की यामध्ये दरवेळी आपण 3 ते 4 चमचे पाणी टाकून घेणार आहोत। पाणी थोड्या प्रमाणात टाकायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजमधलं थंडगार पाणी डाळ वाटण्यासाठी वापरायचं। फ्रीजमधल्या पाण्याऐवजी आपण बर्फसुद्धा वापरू शकतो। थोड्या वेळानंतर थंड पाणी टाकून पीठ वाटल्यामुळे पीठ गरम होत नाही, त्यामुळे डाळीची पीठ आंबवण्याची क्षमता टिकून राहते आणि पीठ छान आंबतं। जवळपास 4 ते 5 वेळेस थोडं पाणी टाकत मी ही डाळ छान वाटून घेतली आहे। डाळीचं पीठ एकदम बारीक वाटून घेतलं आहे। आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊ। डाळ एकदम बारीक वाटून घेतल्यामुळे मिक्सर थोडंसं गरम झालेलं असतं, त्यामुळे आता एक वेळ डाळ वाटून घेतली की यामध्ये थंड पाणी टाकून मिक्सरचं भांडं एक वेळ धुवून घ्यायचं। मिक्सरचं भांडं धुवून घेतल्यामुळे डाळीची पुढची बॅच वाटताना डाळ गरम होणार नाही। शिल्लक डाळ अगोदरच्या प्रमाणेच थंड पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतली आहे, तेही पीठ यामध्येच टाकून घेतलं आहे। डाळ वाटून झाली की आता तांदूळ वाटून घेऊ। तांदूळ 2 बॅचमध्ये वाटून घेऊ। पहिल्यांदा तांदळामध्ये पाणी न टाकताच हे वाटून घेऊ। तांदूळ वाटताना तांदळाचं पीठ गरम झालं तरी इडली फुगण्यासाठी याचा काही फरक पडत नाही, त्यामुळे रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल वॉटर आपण यासाठी वापरू शकतो। तांदळामध्ये सुद्धा 2-3 वेळेस पाणी टाकून हे छान रवाळ वाटून घेतले आहेत। बारीक रवा जसा असतो त्याप्रमाणेच हे पीठ रवाळ असलं पाहिजे, कारण तांदळाचं पीठ सुद्धा एकदम बारीक वाटून घेतलं की इडली चिवट होते। आता हे पीठ सुद्धा आपण अगोदरच्या डाळीच्या पिठामध्येच टाकून घेऊ। तांदळाची दुसरी बॅच सुद्धा वाटून त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे। शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पीठ सुद्धा आपण यामध्ये काढून घेतलं आहे। आता पळीने किंवा चमच्याने करण्यापेक्षा हातानेच हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हातानेच पीठ का मिक्स करायचं, तर त्यामागे कारण आहे. आपल्या हाताने पीठ मिक्स केल्यामुळे हाताची गरमी आणि वातावरणातलं ईस्ट मिळून हे पीठ छान आंबवतात. त्यामुळे आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. यावेळीच पिठामध्ये मीठ टाकून घेतल्यामुळे पीठ छान आंबतं, त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे. 3-4 मिनिट डाळ, तांदूळ आणि मीठ छान एकजीव करून घेतलं आहे. बघा, हे पातेल्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी पातेलं हे पीठ आहे. तर आता हे पीठ आंबवण्यासाठी किती वेळ ठेवायचं, तर वातावरणानुसार हे पीठ आपल्याला ठेवावं लागतं. तर गरमीचे दिवस असतील तर 8 तासात हे पीठ आंबतं आणि जर थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर 10 ते 16 ताससुद्धा लागू शकतात. जर थंडीच्या दिवसात हे पीठ लवकर आंबवायचं असेल तर या पातेल्याला एक जाड ब्लँकेट गुंडाळून ठेवायचं आणि पीठ गरम ठिकाणी ठेवून द्यायचं. त्यामुळे पीठ लवकर आंबलं जातं. इकडे सध्या पाऊस आहे, त्यामुळे मी हे रात्रभर आंबवून घेणार आहे. जवळपास 10 ते 12 तास मी हे पीठ आंबवून घेतलं आहे. पीठ आंबून छान वर आलं आहे. आंबवण्याअगोदर हे असं होतं आणि आंबवल्यानंतर छान फुलून इतपत वर आलेलं आहे. आता हे पीठ एक वेळ चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे पीठ फुललेलं असतं आणि जर आपण हे चांगलं एकजीव करून नाही घेतलं तर इडली बनवल्यानंतर कधीकधी आपल्याला त्यामध्ये पोकळी दिसते, तर ती याचमुळे दिसते. पिठाची कन्सिस्टन्सी इतपत घट्ट असायला हवी. जर यापेक्षा घट्ट असेल तर इडली कडक होते आणि पातळ झाली तर इडली बसकी होते. आता इडलीच्या प्लेटला मी अगोदरच तेल लावून घेतलं आहे. यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ. इडलीचं पीठ भरताना हे फक्त 3/4च भरून घ्यायचं आहे, कारण इडली फुगल्यानंतर ती भरून येते. खालच्या प्लेटवर दुसरी प्लेट ठेवताना वरच्या प्लेटच्या छिद्रातून खालची इडली दिसायला हवी. अशा पद्धतीने ठेवल्यामुळे खालच्या प्लेटमधल्या इडलीला पाणी सुटत नाही. कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं आहे. मी राईस कुकरमध्ये इडली बनवत आहे. पाणी कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला इडलीच्या प्लेट लावून घ्यायच्या आहेत. पाणी कडकडीत गरम असल्यामुळे इडलीमधल्या ईस्टला पटकन वाफ मिळते आणि इडली छान फुगते. गॅसवर इडली बनवताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. 8 ते 10 मिनिटात इडली बनवून तयार होते. मी 9 मिनिटानंतर इडलीचं पात्र उघडून बघत आहे. आता इडली पूर्णपणे वाफवून तयार आहे की नाही ते पाहण्यासाठी एका वाटीमध्ये रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हात बुडवून इडलीला हात लावून पाहायचा. अशा पद्धतीने हात लावून पाहिल्यानंतर हाताला बिलकुल चिकटपणा जाणवत नाही, म्हणजे इडली वाफवून तयार आहे. जर हाताला इडलीचा चिकटपणा जाणवत असेल तर अजून 1-2 मिनिट इडली वाफवून घ्या. इडली 10 ते 11 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाफवली तरी इडली हार्ड होते आणि कधीकधी ती प्लेटला जास्त चिकटून बसते, व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे इडली फक्त 10 ते 11 मिनिटच वाफवून घ्यायची आहे. इडलीची प्लेट अर्धा 1 मिनिट बाजूला ठेवून द्यायची आणि त्यानंतरच यामधली इडली काढायची. इडली पात्रात पुरेसं पाणी असलं आणि इडली व्यवस्थित वाफवून घेतली की हाताने सुद्धा अगदी सहजपणे आपण इडल्या काढू शकतो. बघा, या इडल्या किती मऊ, लुसलुशीत आणि गुबगुबीत झालेल्या आहेत. इडली बनवताना काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, इडली बनवताना कोणतेही तांदूळ वापरू शकतो, फक्त भात चिकट होणारा आणि रेशनचा तांदूळ वापरायचा नाही. दुसरं, डाळ ही चांगल्या क्वालिटीची घ्यायची, म्हणजे फ्रेश डाळ घ्यायची, खूप जुनी डाळ घ्यायची नाही. तिसरी गोष्ट, इडलीचं पीठ बनवताना पहिल्यांदा डाळ वाटा आणि डाळ वाटताना थोडं थोडं थंड पाणी टाकून ती वाटा. चौथी गोष्ट, पीठ आंबवण्या अगोदर त्यामध्ये मीठ टाकून हातानेच ते पीठ चांगलं एकजीव करून घ्या. पाचवी गोष्ट, जर उन्हाळा असेल तर 8 ते 10 तास पीठ आंबवा आणि हिवाळा पावसाळ्यात 10 ते 16 तास पीठ आंबवून घ्या. सहावी गोष्ट, इडली पात्रामध्ये पुरेसं पाणी घ्या आणि ते पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये इडलीच्या प्लेट ठेवा. सातवी आणि सर्वात शेवटची गोष्ट, इडल्या 8 ते 10 मिनिटात व्यवस्थित वाफतात, फक्त तेवढा वेळच इडल्या वाफवून घ्या. इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुमची इडली मऊ, गुबगुबीत आणि मस्त जाळीदार होईल. नारळाची चटणी आणि सांबर कसं बनवलं आहे त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही पाहू शकता. इडली बनवताना पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील. जर तुम्हाला इडलीबाबतचे अजून काही प्रश्न पडत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी त्याचे नक्कीच उत्तरे देईन. लवकरच भेटू अशाच एका माहितीपूर्ण रेसिपीसोबत. धन्यवाद.